RT ॲडमिशन 2026-27 तर काल लॉटरी निघाली आहे आणि बऱ्याचशा पालकांना लॉटरी लागली पण आहे. बऱ्याचशा पालकांना चांगल्या शाळा देखील मिळाल्या आहेत. तर आपण ते पाहू शकाल की ज्यांना शाळा मिळाल्या आहेत त्यांना आता प्रवेश घेण्याचा दिनांक 10/4/2026 ते 20/4/2026 आहे. म्हणजे आपल्याकडे 9 ते 10 दिवसाचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये आपण सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आपण आपल्या पाल्याचे ॲडमिशन करायचे आहे. तर पालकांनो, पण बरेचसे पालक असे आहेत की आता त्यांना यांच्या नाव वेटिंगमध्ये आलेले आहे. त्यांना नंबर मिळाले आहेत 5, 6, 10, 11 वगैरे असे बरेचसे नंबर त्यांना अलॉट झाले आहेत आणि यांच्या नंबरजवळ शाळेचे नाव देखील आलेले आहे. तर अशा पालकांनी काय काय करायचं आहे, तर चला आपण सर्वप्रथम आपल्या अर्जाची स्थिती चेक करूया. इथे मी एक अर्ज क्रमांक टाकून घेतोय. अर्ज क्रमांक टाकून घेतल्यावर आपण इथे पाहू शकाल, सॉरी, इथे मी एक अर्ज क्रमांक टाकून घेतो. अर्ज क्रमांक टाकल्यावर आपण इथे पाहू शकाल की इथे आपला ॲप्लिकेशन नंबर दिसतो, स्कूल नेम दिसते, आपला प्राधान्य क्रमांक दिसतो आणि सिलेक्शन ऑब्लिक वेटिंग टाईपमध्ये नॉट अलॉटेड दिसतं. याचा अर्थ की आपण वेटिंगमध्ये आहात आणि याच्याजवळ प्राधान्य क्रमांक म्हणजे आपला क्रमांक दिलेला आहे, म्हणजे आपलं एवढं वेटिंग आहे आणि इथे आपल्या स्कूलचे नाव आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला फक्त 20 एप्रिलपर्यंत वाट बघायची आहे. कारण ह्या 10 दिवसाच्या प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच पालकांना शाळा आवडत नाही, बऱ्याच पालकांची कागदपत्रांची पूर्तता होत नाही आणि अशा असंख्य बऱ्याचशा अडचणीमुळे बरेचसे पालक ॲडमिशन घेत नाहीत. तर ज्या राहिलेल्या जागा असतात त्या जागेवरती आपला नंबर लागू शकतो. तरी जे जे पालक वेटिंगमध्ये आहेत त्यांनी धीर न सोडता 20 एप्रिलपर्यंतची वाट बघायची आहे आणि 20 एप्रिल नंतर आपणास नक्कीच ॲडमिशन मिळून जाईल. आपण इथे पोर्टलवर बघू शकता की टोटल ॲप्लिकेशन नंबर हे 2,89,286 आहेत आणि सिलेक्शन हे 1,05,811 आहे आणि वेटिंग 86,034 आहे. याचा अर्थ असा आहे की बऱ्याचशा पालकांना सीट मिळणार आहेत. अजून फक्त 33 जणांनी ॲडमिशन केले आहे आणि आज एक दिवस निघून गेलेला आहे. तरी जे जे पालक वेटिंगमध्ये आहेत त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. त्यांना 20 एप्रिल नंतर शाळा मिळण्याची जास्तीत जास्त गॅरंटी आहे. आता फक्त आपण एक काम करायचं आहे की आपल्या प्राधान्य क्रमांकाजवळ कोणती शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये किती सीट आहेत हे आपण चेक करायचं आहे. हे चेक करण्यासाठी आपण पोर्टलवर यायचं आहे. इथे वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादीमध्ये क्लिक करायचं आहे. अकॅडमिक इयर इथे आपण सिलेक्ट करायचं आहे 26-27. मी ते 26-27 इयर सिलेक्ट करून घेतो. सॉरी, इथे आपल्याला स्कूल लिस्टमध्ये यायचं आहे आणि स्कूल लिस्टमध्ये आल्यावर आपण आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. महाराष्ट्र आपोआप ते येऊन जाईल. आपण बाय ब्लॉक किंवा बाय नेमने सिलेक्ट करू शकता. इथे आपण शाळेचे एक नाव टाकायचे आहे आणि सर्च म्हणायचं आहे. तर इथे शाळेचे नाव येईल. शाळेच्या नावावर क्लिक केल्यानंतर आपणास पूर्ण शाळेचे टाईप, प्रकार, कोणती ब्रँच, CBSE आहे का मराठी मीडियम आहे आपणास सर्व दिसून जाईल. इंग्लिश मीडियम आहे की मराठी मीडियम आहे आणि इथे आपणास वेकन्सी देखील दिसून जाईल. याचा अर्थ आपणास इथे RT अंतर्गत किती सीट असतात ती क्वांटिटी दिसून जाईल, टोटल स्ट्रेंथ दिसून जाईल. तर पण इथे आपणास किती सीट अलॉट केल्या गेल्या आहेत आणि किती सीट उरल्या आहेत हे आपणास दिसणार नाही. फक्त आपणास जी शाळा वेटिंगमध्ये आहे त्या शाळेमध्ये RT अंतर्गत किती क्वांटिटी म्हणजे किती ॲडमिशनची संख्या आहे हे आपल्याला दिसून जाईल. तर एवढं आपण चेक करायचं आहे आणि आपण 20 एप्रिलची वाट बघायची आहे. तर पालक मित्रांनो, जे जे पालक वेटिंगमध्ये आहेत त्यांनी काळजी करायची नाही आहे. त्यांना 20 एप्रिल नंतर जास्तीत जास्त पालकांना शाळा मिळून जाणार आहेत आणि आपण तेव्हा आपले ॲडमिशन घ्यायचे आहे. जर हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.